सांगलीकरांना पक्षी संग्रहालयाची प्रतीक्षा. पहिल्या टप्प्यातलं 60% काम होत आलं. उर्वरित कामासाठी किती कोटींचा निधी. सांगली महापालिका मुख्यालयाजवळील प्रतापसिंह उद्यान कधीकाळी सिंहांच्या डरकाळीने दणदणून जात होतं. गेल्या 15 वर्षात या उद्यानाला अवकळा आली आहे. ही अवकळा दूर करून आता या उद्यानात पक्षी संग्रहालय उभारण्याचे प्रयत्न चालू आहे. सांगली शहरातील प्रतापसिंह उद्यानात महापालिकेच्या वतीनं पक्षी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. उद्यानात अत्याधुनिक पक्षी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. प्रतापसिंह उद्यानाचे 2,16,00,000 रुपये खर्चून पक्षी संग्रहालयामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात 1,16,00,000 रुपये मंजूर झाले. पक्षी संग्रहालयाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले. पक्षी संग्रहालयाच्या उर्वरित कामांसाठी 60 लाख रुपये आणि पक्षी खरेदीसाठी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. या नवीन उद्यानात पक्षीमित्र आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रत्येक जातीच्या पक्ष्यांसाठी वेगवेगळे पिंजरे तयार करण्याविषयी चर्चा सुरू झाली. संग्रहालयासाठी पक्षीमित्रांची एक तज्ज्ञ समिती गठीत केली जाणार आहे. या पक्षी संग्रहालयामध्ये बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये कोणते पक्षी ठेवता येतील याबाबत वन विभागाकडून कायदेशीर मार्गदर्शन घेतलं जाईल. प्रतापसिंह उद्यान बंद झाल्यापासून सांगलीत उद्यानाचा विकास झाला नाही. त्यामुळे आता प्राणी संग्रहालय जरी शक्य नसलं तरी किमान पक्षी संग्रहालय लवकरात लवकर उभारलं जावं अशी ग्रामस्थांकडून मागणी वाढत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.